75वें गणतंत्र दिवस के मौके पर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने ध्वजारोहण किया और भारत के सभी नागरिकों को गणतंत्र दिवस की शुभकामनाएं दी। साथ ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का उन्होंने धन्यवाद किया। उन्होंने बताया कि आज भारत का 76वां गणतंत्र दिवस है। भारत में नरेंद्र मोदी की उपस्थिति में बहुत सी योजनाएं शुरू हुई है। इन योजनाओं का लाभ सभी लोग ले पा रहे हैं। इसी के उपलक्ष्य में 76वें गणतंत्र दिवस के मौके पर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का धन्यवाद करते हुए सभी लोगों को गणतंत्र दिवस की शुभकामनाएं दी। वर्धापन दिनोत्सवानिमित्त आजच्या या आपल्या पारंपरिक आणि अत्यंत उत्कृष्ट सोहळ्यामध्ये उपस्थित आपले खासदार श्यामकुमार बर्वेजी, आपले विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्रीजी, आपले पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगलजी, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर, आपले आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी, आपल्या एनआयटी एनएमआरटीचे आयुक्त संजय कुमार मीना, श्री दिलीप भुजबळ, श्री हर्ष पोद्दार, आपले जिल्हा परिषदेचे सीओ विनायक महामुनी, या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित माझ्या उजव्या डाव्या बाजूला बसलेले मान्यवर आणि भारतीय स्वातंत्र्याच्या या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित दोन्ही बाजू बसलेले स्वातंत्र्य संग्राम सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, विविध क्षेत्रातील मान्यवर, आमचे सर्व नागपूर जिल्ह्यातले अधिकारी, उच्च न्यायालयातील सर्व आमचे न्यायमूर्ती, उपस्थित सर्व आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आणि खरं तर आजचा दिवस हा आपल्या भारतीयासाठी अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा दिवस आहे। हा दिवस भारतीयाच्या आयुष्यातील अमृत क्षण आहे आणि आजच्या दिवशी संपूर्ण भारत देश, जगातले सर्व भारतीय आज प्रजासत्ताक दिनानिमित्त हा सोहळा संपन्न करत आहेत। खरं तर भारताच्या स्वातंत्र्याचा आपण अमृत महोत्सव साजरा केला आहे, पण यावर्षी आपण भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या आणि प्रजासत्ताकाचे अमृत महोत्सव साजरे करतो आहे आणि त्यामुळं हे विशेष वर्ष आपल्या सर्वांकरता आहे आणि या विशेष वर्षामध्ये आपण सर्व या ठिकाणी सहभागी झाले आहोत। खरं तर या ठिकाणी आपल्या या प्रजासत्ताक दिनाचे एक पुन्हा वैशिष्ट्य आहे की यावर्षी केंद्र सरकारने आपल्या माय मराठीला अभिजात मराठी भाषेचा दर्जा बहाल केला, त्यामुळे विशेष महत्त्व महाराष्ट्राला या ठिकाणी या प्रजासत्ताक दिनानिमित्त आहे। आपल्याला आज अभिमान आहे की केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्कार देताना माजी मुख्यमंत्री मनोहर जोशीजी, पंकज उधासजी, शेखर कपूरजी आणि पद्मश्री पुरस्कार देताना मारुती चित्तमपल्ली, अशोक सराफ, विलास डांगरे, जसविंदर नरूला, अच्युत पालव, अरुंधती भट्टाचार्य, अश्विनी बळे देशपांडे, रोनू मुजुमदार, वासुदेव कामत, चैत्राम पवार, सुभाष शर्मा या सर्वांना पद्मश्री पुरस्कार मिळताना नागपूरकरता आनंदाची बाब काय आहे? डॉक्टर विलास डांगरेजी ज्यांनी संपूर्ण आयुष्य हे होमिओपॅथी तज्ञ म्हणून या ठिकाणी नागपूरकरांच्या 70% लोकांना ज्यांनी आरोग्य सेवा दिली, असे डॉक्टर विलास डांगरे सुद्धा आज या ठिकाणी त्यांना आपला हा मानाचा पुरस्कार मिळाला, हे आपल्याकरता अभिमानाची बाब आहे। नागपूर पोलीस दल हे अत्यंत महत्त्वाचं पोलीस दल आहे। या पोलीस दलाचे आयुक्त खरं तर अभिमान आहे आपल्या सर्वांना की जेव्हा आपण चांगलं काम करतो, जेव्हा निष्ठेने काम करतो, उत्कृष्ट कार्य करतो, तेव्हा त्याची दखल ही केंद्रस्थानावर राज्यस्तरावर होत असतं। आणि मला अभिमान आहे की डॉक्टर रवींद्र कुमार सिंगलजी यांना आपल्या नागपूर पोलीस आयुक्तांना राष्ट्रपती पोलीस पदकाचा सन्मान या ठिकाणी मिळतो आहे। खरं तर ही आपल्या सर्वांकरता अभिमानाची बाब आहे। नागपूर पोलिसांच्या कारकिर्दीमध्ये एक मानाचं स्थान या ठिकाणी मिळालं आहे, त्यामुळे नागपूरच्या सर्व पोलिसांना, नागपूरच्या सर्व सुरक्षा व्यवस्थेला आणि आयुक्तांना मी खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जी उंची गाठलेली आहे, या उंचीला ते अजून पुढे नेतील याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। खरं तर स्वातंत्र्य म्हणजे काय आपल्याला सर्वांना
अभिप्रेत आहे की आपल्या स्वातंत्र्याचा इतिहास आपल्या सर्वांना आठवतच आहे। खरं तर इंग्रजांच्या काळाचे 150 वर्ष भारतीयांनी ब्रिटिशांच्या काळातली बघितलेली जुलमी अत्याचारी राजवट आणि त्या राजवटीमध्ये आपल्याला जे महाभयंकर आपले अत्याचार अन्याय दडलेले आहेत त्याची आठवण म्हणजे आपण त्या ठिकाणी अशा दिवशी करतो आणि खऱ्या अर्थाने इंग्रजांच्या काळातल्या जुलमी राजवटीला त्या ठिकाणी आपल्या मनात ठेवून ब्रिटिशांच्या अत्याचाराच्या कहाण्या वास्तव्य आणि दडपशाहीचे प्रसंग आणि हे जर बघितलं या मोठ्या भळभळत्या जखमा आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आपल्या सर्वांना त्या अवगत आहे आणि म्हणून आपलं स्वातंत्र्य किती कठीण परिस्थितीत आपल्याला मिळालं, काय स्थिती असेल त्या काळातली याचा थोडासा जरी विचार केला तर आपल्याला भीती वाटतं की काय परिस्थितीमध्ये आपल्या लोकांनी आपल्या स्वातंत्र्यवीरांनी कशा पद्धतीने आपलं स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलं। खरं तर या जखमा आपण आत्मविश्वासाने भरून काढतोय। भारतीय स्वातंत्र्याचे 100 वर्ष साजरे करण्याच्या दिशेने आपण वाटचाल करतोय। देशाचे आपले लाडके पंतप्रधान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 2047 मध्ये विकसित भारताचा संकल्प केला आहे आणि मग हा विकसित भारताचा संकल्प हा देशाच्या पूर्व इतिहासावर ज्या आपल्याला या देशामध्ये अनेक घटना अनेक या देशाच्या विकासाचे विषय पुढे आले आणि आज मला अभिमानाने सांगायचं आहे की मागच्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने भारत देश जगातली मोठी आर्थिक महाशक्ती होण्याकडे निघाला आहे, ज्या पद्धतीने स्वातंत्र्याच्या 76व्या प्रजासत्ताकाच्या वर्धापन दिनानिमित्त आज नागपूरमध्ये झेंडावंदनानंतर अनेक कार्यक्रमाची रचना आमच्या विभागीय आयुक्त आणि माननीय पोलीस आयुक्त यांनी केली होती। आमच्या संपूर्ण प्रशासकीय टीमने एक उत्कृष्ट आयोजन या ठिकाणी केलं आणि आजच्या दिवशी माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वातला विकसित भारत, माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वातला विकसित महाराष्ट्राची संकल्पना या ठिकाणी या देशामध्ये आणि महाराष्ट्रात होत आहे। खरं तर या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून 21व्या शतकातला विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचा आपण या ठिकाणी काही संकल्प केले आहे, विकास योजनाचे संकल्प केले आहे। दोन्ही सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता आमचं प्रशासन आणि शासन म्हणून आम्ही काम करणार आहोत। मला वाटतं आजचा दिवस हा सर्वांकरता आनंदाचा दिवस आहे। संपूर्ण जगातले भारतातले सर्व भारतीय आजच्या दिवशी आनंदोत्सव साजरा करतायत आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे या ठिकाणी सर्वात मोठा धर्मग्रंथ मानून मोदीजींनी देशाची पुढची वाटचाल उभारलेली आहे। मला असं वाटतं की आपण सर्व मोदीच्या संकल्पाला साथ देऊया आणि विकसित भारताचं मोदींचं स्वप्न पूर्ण करूया।